कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा हेतू काय आहे हे मला चांगलं माहिती आहे भुवनेश्वरी। आता हे शुगर कोटेड गोड नको बोलू तू। तुझा हेतू पहिल्यापासून एकच होता, तुला सत्ता हवी होती, हुकूमत हवी होती या घराची। हे माया प्रेम हे सगळे शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत ग, नाही शोभत। माझ्यापाशी तुझं काही चालत नाही म्हटल्यावर माझ्या निष्पाप पोराला हाताशी धरलंस तू, त्याला स्वतःच्या कह्यात घेतलंस, मनाप्रमाणे घडवलंस, मनाप्रमाणे वागायला लावलंस। आणि आता माया ममता आणि प्रेमाच्या गोष्टी बोलतेस तू। भुवनेश्वरी, मी तुला त्या सगळ्यासाठी कदाचित एक वेळ माफ केलं असतं, पण या वेळेला तुझे माझ्या बरोबर केलेस, माझ्या चारूचं रूप घेऊन माझ्या भावनांशी खेळलीस तू। मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही, आयुष्यात नाही करणार। माझ्यावर देवीची कृपा आहे, माझ्या सुनेची हुशारी आहे, म्हणून आज सुद्धा वाचलो मी। तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असतं ना भुवनेश्वरी, तर मोठं पाप घडलं असतं माझ्या हातून। जे झालं ते झालं, आता मला तुझं तोंड बघायचं नाहीये। चालती हो या घरातून, निघ। तू निघ इथून, नाहीतर काय करणार तुम्ही? आ सांगा ना, काय करणार? हात उगारणार का पोलिसांना बोलवणार? तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही समजा भोगायला तयार आहोत। फक्त तुम्हाला एकच सांगतो, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं। आम्ही जे काही केलं ते तुमच्यावरच्या, या घरावरच्या आणि अधिपतींवरच्या प्रेमापोटी केलंय। तुम्हाला वाटत असेल आम्ही खोटेपणा केला, वाटू दे की, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे। आमचं प्रेम खरं आहे, होतं आणि राहील। आमच्या जीवापेक्षा आमचा लेक आम्हाला जास्त प्रिय आहे। तुम्ही लाथाडलं ना मस्ती, पण आम्ही अधिपतींसाठी इथं राहिलो। तुम्ही झिडकारलात तरी अधिपतींकडे बघून आम्ही दिवस काढत राहिलो। आमची सगळी जिंदगानी आम्ही या घरासाठी खर्च केली, या घरासाठी रक्ताचं पाणी केलं। आता तुम्हीच न्याय करा, आमची फसवणूक मोठी का आमचं प्रेम? वाह 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 भुवनेश्वरी मॅडम, अहो वाजवा ना, टाळ्या वाजवा। तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत। काय सुंदर भाषण केलं होतं तुम्ही। तुम्ही ना खरं तर राजकारणीच व्हायला हवं, इतकं डोकं आहे तुमच्याकडे, पण सगळी बुद्धी इथे अशा पद्धतीने वाया घालवताय तुम्ही। कसलं प्रेम आहे तुमचं अधिपतींवर, बाबांवर, या घरावर? कसलं प्रेम आहे तुमचं? ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याला कधी अधू करतो आपण? इतकी वर्ष तुम्ही बाबांना औषधं देऊन एका खोलीत डांबून ठेवलं, अधू केलं त्यांना। अधिपतींवर प्रेम आहे म्हणताना तुम्ही त्यांना अशिक्षित ठेवून बुद्धीनं अधू केलं तुम्ही। या घरावर प्रेम आहे असं म्हणता, या घरात तुमच्या मुलाशी कायद्यानं लग्न करून घरात आलेल्या मुलीला वेडं ठरवलं, या घराला नेस्तनाबूत करायला निघालात आणि प्रेम आहे म्हणता। कुठलं प्रेम आहे, कुठली माया आहे? झालं झालं का अजून काय बाकी आहे? तुम्ही जे काही आरोप करताय का नाही सुनबाई, त्याचा पुरावा नाही तुमच्याकडं? बोलाचा भात आणि बोलाची कडी। अहो तुमचं खरं रूप पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणलं म्हणून तर तुम्ही मान्य केलं, नाहीतर राजरोसपणे घराची मालकीण बनून राहिला असतात तुम्ही।
हेच अंतिम ध्येय होतं ना तुमचं. यासाठीच हा सगळा अट्टहास केलात ना तुम्ही. किती पाताळ यंत्रे आणि कारस्थानी आहोत हो तुम्ही. मला विश्वासच नाही बसत. ज्यांच्यावर प्रेम आहे असं म्हणता त्या माणसांची अशी फसवणूक करता तुम्ही, असं वागता त्यांच्याशी. मला संशय आला, मी मागोवा घेतला म्हणून. नाहीतर हा खेळ तुम्ही चालूच ठेवला असता. कारण बाबांशी लग्न हेच तुमचं अंतिम ध्येय होतं. तेच हवं होतं तुम्हाला. त्यासाठी हा सगळा खेळ तुम्ही सुरूच ठेवला असता. एवढे दिवस तुम्ही नाटकाची चांगली तालीम केली. तुमचं दुर्दैव हे की ऐन प्रयोगालाच तुमचं पितळ उघडं पडलं. तुम्ही नेहमी म्हणता ना बुद्धी महत्वाची आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेव. बुद्धीला शिक्षणाची जोड असणं सुद्धा आवश्यक आहे. तरच अंतिम लढाई जिंकता येते. आता बस. आता खेळ संपलाय तुमचा. मी ऍक्शन घेणार तुमच्यावर. मी पोलिसांना बोलवणार आहे आणि तुमच्यावर फसवणुकीची केस टाकणार आहे. अक्षरा, मी तुझ्या बरोबर आहे. तू बोलव पोलिसांना. तुम्ही शांत व्हा जरा मास्तरीन बाई. शांत व्हा म्हणजे? तुम्ही बघताय ना काय चाललंय. आपण बोलूया नंतर. अहो बोलायचं नाहीच आहे ना. बोलण्यासारखं काय राहिलंय अधिपती. आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे. यांना कडक शासन देण्याची वेळ आहे. अधिपती एवढे सगळे जण आहेत साक्षीला. आता हद्द झाली यांची. तुमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणतात त्या, पण तुमच्याही डोळ्यात धूळ फेकलीच ना शेवटी त्यांनी. आज यांनी फसवणूक केली, उद्या अजून काहीतरी करतील अधिपती. मला भीती वाटते आता यांची. एवढं टोकायला जायची गरज नाही. अहो टोकाला मी कुठे जाते टोकाला. असं काय बोलताय तुम्ही. तुम्हाला काहीच नाही वाटलं का. राग नाही आला का तुम्हाला. अधिपती यांनी मला वेडं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं यांनी मला. मी सगळ्यांना सांगत होते, ओरडून सांगत होते की याच भुवनेश्वरी मॅडम आहे. कुणी माझं ऐकलं नाही. तेव्हा तुम्ही माझी साथ दिली नाही. आता मी पुराव्यासही त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलंय. आता तरी मला साथ द्या. वडिलांची साथ द्या. या घरासाठी स्टँड घ्या. अक्षरा, तू पोलिसांना बोलाव. आणि तू माझ्या नजरेसमोर सुद्धा दिसायचं नाहीयेस मला. निघतो. भाऊ थांबा. लई नका मर्दुमकी दाखवू. थांबा जरा. इशे हार्ड करू नका उगाच. आणि नीट वागा. अंगावर काय चाललंय तुम्ही. इशे हार्ड करू नका. जरा रिस्पेक्ट ठेवा. रिस्पेक्ट कुणाचा. या नीच बाईचा. ओ नीट बोला. ओ अरे काय नीट बोला. अजूनही तुला माझं वागणं दिसतंय. या बाईनं जो खेळ केला तुला दिसत नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.